महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांच्या समस्या संबंधी आजपर्यंत मी सातत्याने बोलत आलेलो आहे। सध्या आता परिस्थिती अशी आहे की हे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडे निधी शिल्लक नसल्यामुळे हे सर्व कामकाज आता हळूहळू ठप्प होत चाललेलं आहे आणि त्यांच्याकडे रक्कम नाही हे सांगायला लाज वाटते। त्याच्यामुळे ते ऑनलाईन पद्धतीमध्ये असो किंवा प्रत्यक्ष असो लाभ मिळत नाहीत अशी स्थिती आहे। लाभार्थ्यांना असं वाटतं, नोंदणीकृत कामगारांना असं वाटतं की आज मिळालेलं नाही, उद्या मिळेल, परवा मिळेल, परंतु आज त्यांची क्षमता पूर्णपणे संपत आलेली आहे आणि त्यांनी ऑनलाईन ही पद्धत सांगत नाहीत। पद्धती रक्कम किती शिल्लक आहे हे सांगत नाहीत। त्यांनी ज्या पद्धतीने वस्तूंचं वाटप केलेलं आहे भारत सरकारच्या निर्णयाच्या विरुद्ध, त्याच्यामुळे ते सर्व आता धोक्यात आलेलं आहे। आता आम्ही अनेक वर्षापासून त्यांच्याकडे मागणी करत होतो की तुम्ही रोजच्या रोज किती नोंदणी आहे, किती नूतनीकरण आहे, किती लाभाचे अर्ज आहेत, मंजूर किती आहेत, नामंजूर किती आहेत, याची माहिती सर्व जनतेला देत चला। त्यांनी कधीही ऐकलं नाही, उलट माहिती द्यायची नाही ह्या टोकाला गेली। परंतु शेवटी यामध्ये जी एक पारदर्शकता आहे म्हणा किंवा त्यांच्यावर असलेली बंधनं म्हणा, त्यांना आता त्या MBOCW हे सांगावं लागतं की आज नोंदणीबद्दलची काय परिस्थिती आहे। तर तुम्ही वेबसाईट उघडून बघा, त्याच्यामध्ये आज एकूण नोंदणी जी महाराष्ट्रामध्ये आहे ती 98,63,000 इतकी आहे। त्यातले मंजूर अर्ज जे आहेत म्हणजे नोंदणी ज्यांची पूर्ण आहे ती आहे 82,38,844 आणि प्रलंबित नोंदणी अर्जांची जी संख्या आहे ती आज आहे 16,19,000। म्हणजे कामगारांनी अर्ज केल्यानं आणि ही प्रलंबित प्रक्रिया जी आहे ती 1 वर्षापेक्षा सुद्धा जास्त काळापासूनची तुंबून राहिलेली आहे आणि ती आज आहे प्रलंबित अर्ज किती राज्यामध्ये 16 लाख। म्हणजे समजा आता या 16 लाख अर्जापैकी प्रलंबित जो आहे तो एखादा अपघातानं तो मयत जरी झाला कामगार तर त्याला अपघाताचे 5 लाख रुपये मिळणार नाहीत, कारण त्याची नोंदणी प्रलंबित आहे। त्याच्याबद्दल वाद घालावे लागतात, आम्ही क्लेम करतो, परंतु ते मानायला तयार नाही। तर ही स्थिती आहे। दुसरं असं आहे की नूतनीकरण किती आहे अर्ज, एकूण नूतनीकरणाचे अर्ज आहेत 61,61,807 आणि नूतनीकरण मंजूर किती दिलेली आहे, मंजुरी 37,10,501। प्रलंबित तरी सुद्धा अर्ज जे आहेत ते 10,58,000 आहेत 908। म्हणजे हे प्रलंबित आहेत नूतनीकरणाचे। म्हणजे ही 10 लाख लोक अडकलेलीच आहेत, त्यांना कसलेही लाभ मिळणार नाही ना, स्कॉलरशिप मिळणार नाही ना, भांडी मिळणार नाहीत, मेला तरी अंत्यविधीची रक्कम सुद्धा मिळणार नाही, ही स्थिती आहे। त्याच्यानंतर एकूण क्लेम केलेले किती अर्ज आहेत, एकूण दावा अर्ज किती आहेत, ते आहेत 56,15,123 आणि मंजूर किती आहेत 25,61,509 आणि प्रलंबित किती आहेत 9,01,444। तर ही स्थिती आहे। मग याबद्दल त्यांनी असं उत्तर दिलं पाहिजे की यांचं काय नियोजन आहे। त्यांच्या अंदाजपत्रक जे प्रसिद्ध केलेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये त्याची प्रक्रिया नाही, फक्त खुळं केले लोकांना की त्या अंदाजपत्रक पुढचं आम्ही सायकल देणार म्हणून जाहीर केले। आता हे माहिती काढली तर त्याचा काही पत्ता नाही, ते काय होणार नाही। मुळात त्यांना आता सगळं ठप्प आहे आणि G5 जाहीर त्यांनी का थांबवलेलं आहे हे सांगायला तयार नाहीत की G5 खालचे 1 लाखाचे अर्ज, 60,000चे अर्ज आज किती प्रलंबित आहेत। म्हणजे त्यांना किती रक्कम द्यावी लागणार आहे, त्यांना द्यावी लागणारी रक्कम, इतर अर्जांची रक्कम, ही जी सगळे आहे त्यांच्याकडे असलेली रक्कम, याचं काही त्याचा जो काही एक रिपोर्ट आहे ते सांगायला तयार नाही। त्याच्याऐवजी काय करायचं, गेल्या वर्षभरापासून सगळं ते मंडळ दाबून ठेवलेलं आहे त्यांनी। एवढे अर्ज तुम्हाला मी वाचून दाखवले, एवढे अर्ज प्रलंबित आहेत।
आणि त्याच्यामुळे की त्यांनी ह्या मंडळामधली लोकशाही जी आहे त्याचा मुर्दा पाडला. कारण हे एकतर हे मंडळ कसं चालू, ह्या मंडळामध्ये जे पैसे आहेत काय यांच्या बापाचे पैसे नाहीत, सरकारचे सुद्धा पैसे नाहीत, हे कामगारांचे पैसे आहेत. कामगारांना लाभ देण्यासाठी मालकाने आणि बिल्डरनी 1% सरकारकडे जी भरलेली रक्कम आहे ती रक्कम आहे, यांचा काय संबंध. आणि हे कामगारांची रक्कम रोज मिळून खातात, वाट लावलेली आहे सगळी. भांडी देऊन बाकीच्या गोष्टी देऊन एक इंजेक्शन देऊन रक्त काढलं की 3,900 रुपये कंत्राटदार कंपनीला ते देतात. तर त्याच्यामध्ये ही रक्कम संपवलेली आहे. आणि आता मूळ योजना ज्या आहेत सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे स्कॉलरशिप असो, घर देण्याच्या बाबतीमध्ये असो, लग्नाच्या बद्दलचं असो, हे सगळं त्यांनी थांबवलेलं आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. आता ही माहिती आहे खरं म्हणजे त्यांची ही जबाबदारी सुद्धा आहे की आज त्यांच्याकडे आता त्यांनी 23-24चा हिशोब टाकलेला आहे वेबसाईटवर, 25-26चा टाकलेला नाही. टाकला असले तर आपण बघू. आणि 25-26चा टाकल्यानंतर म्हणजे 1 एप्रिल पासून आणखी नवीन वर्ष सुरू होतं. त्यांच्याकडे आज किती शिल्लक आहे, आज मे महिना आहे, या मंडळाकडे रक्कम किती आहे आणि त्यांनी रक्कम कामगारांना किती द्यायची आहे याचं ते काही बोलायला तयार नाही. थापा मारणे, खोटं बोलणे, खोट्या योजना सांगणे, त्यांना लाज वाटत नाही की पेन्शन बद्दलची खोटी योजना सांगितली तरी बनावटी योजना सांगतात, मंत्री सांगतात. हे चाललेलं आहे. हे सगळं कामगारांनी समजून घेतलं पाहिजे. आणि हे जे सगळं चालू आहे हे एक लक्षात घ्या, आम्ही दिलेली निवेदनं ते स्वीकारत नाहीत, स्वीकारतात केराच्या टुपलीत टाकतात. हायकोर्टने सांगितलं की आम्ही निवेदन देणारे जे आहोत, म्हणजे उदाहरणार्थ निवारा बांधकाम कामगार संघटना, आमच्या निवेदनाबद्दल त्या सचिवांना मीटिंग घ्यायला पाहिजे आणि मीटिंगमध्ये त्याचा सगळा खुलासा केला पाहिजे, त्याचे मिनिट्स ठेवले पाहिजे. तर मागील 2 वर्षापासून त्याने आमची एकही मीटिंग घेतली नाही. म्हणजे हायकोर्टची ऑर्डर सुद्धा हे मंडळ पाळत नाही, कायदा पाळत नाही, भारत सरकारचं म्हणणं पाळत नाही. कायदा काय सांगतो की तुम्ही कामगार संघटनांचे प्रतिनिधी नेमले पाहिजे, ते नेमले नाहीत. तुम्ही एक्सपर्ट कमिटी नेमायला पाहिजे बांधकाम कामगारांच्यासाठी, ती नेमलेली नाही. त्यांनी सांगितलं की तुमची एक सल्लागार समिती पाहिजे, ती नेमलेली नाही. आणि एवढंच नाही तर काहीही समजू दिलं जात नाही, काही माहिती द्यायची नाही. त्या कॅग रिपोर्टने यांच्यावर शेरे मारले. या गेलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांनी तो रिपोर्ट ठेवला आणि हा रिपोर्ट जो होता तो अत्यंत महत्वाचा होता, त्याच्यावर कोणी काही बोलत नाही. आमदारांची भाषणं ऐकली तर काय आहे की आमदार काही टीका करतात, परंतु लावून धरून त्याच्याबद्दल बोलणं असं काही होत नाही. आणि त्याच्यासाठी या मंडळाने बरोबर कारस्थान करून मधल्या काळामध्ये त्यांच्याच कमिट्या तयार करण्याचा प्रयत्न केला की त्यांना खुश करून टाकायचं. आता ते हायकोर्टने असं विचारलंय, तुम्ही अगोदरच जर अधिकार दिलेले आहेत मंजूर करण्याचे तर आणखीन यांना द्यायचा काय संबंध येतो, कायद्यामध्ये काय आहे बघा. आणि त्यांनी आता स्थगिती दिलेली आहे, एका कोर्टाने स्थगित दिली आहे, दुसऱ्या कोर्टामध्ये केस चालू आहे कोल्हापूर खंडपीठामध्ये. त्याच्यामुळे की हे महाराष्ट्रातल्या कामगारांनी, विशेषतः कामगार कार्यकर्त्यांनी, संघटनेनी, एजंट्सनी हे विचार केला पाहिजे. कोण पुढारी आहे कोण पुढारी नाही याचा काही संबंध नाही, कोण कुणाला मेचत नाही हे सुद्धा खरं आहे. परंतु जे निस्वार्थीपणाने कशाचीही अपेक्षा न करता माहिती देण्याचं काम करतात ते तर आपण समजून घेतलं पाहिजे. कामगारांनी आणि कार्यकर्त्यांनी खरे कोण खोटे कोण, कोण खरं बोलते, सरकारचं कावेबाजपणा काय हे तर समजून घ्यायला पाहिजे. अजिबात सरकारवर कोणाची टीका करण्याची तयारी नसते. आम्हाला काय हाऊस आहे म्हणून आम्ही टीका करत नाही. आम्ही एक कुठल्याही राजकीय पक्ष समोर डोळ्यासमोर ठेवून काही टीका करत नाही. जे कारभारी आहेत, सत्ताधारी आहेत, त्यांच्याबद्दल आमचं जे मुद्दे आहेत त्यांनी उत्तर द्यावं त्याच्याबद्दल. आम्ही जे आक्षेप घेतो त्याच्याबद्दल काही आमचं म्हणणं नाही. तर हा एक मुद्दा. दुसरा असा आहे
की हे निवेदनांना केराची टोपली दाखवतात, कायदा पाळत नाहीत. मग यांना हायकोर्टच्या ऑर्डर्सचा वापर करावा लागतो. आता हायकोर्टच्या ऑर्डरचा वापर सुद्धा एक त्याला एक मर्यादा आहे. ते नेहमीच यशस्वी होतं असं नाही. अनेक केसेस घालून सुद्धा काही होत नाही, तारखा पडतात, बोर्डावर केस लागत नाही, ऑर्डर होत नाही. आणि एवढं करून ऑर्डर झाली, अंतिम ऑर्डर झाली सुद्धा हे सरकार ते पाळत नाही. हे बांधकाम कामगार विषयक तुम्हाला सांगतो. आम्ही 2021 साली ऑर्डर घेतलेली आहे, फायनल डिसिजन घेतलाय, रीट पिटिशन नंबर 2017/2021. हायकोर्टने सरळ सांगितलेलं आहे की या संघटनेबरोबर आश्चर्यसेवना मीटिंग घ्यायला पाहिजे, मीटिंग घेत नाहीत. त्यांनी सांगितलं की जर हसन मुश्रीफ साहेबांनी मंत्री असताना कामगारांना 5,000 रुपये बोनस द्या म्हणून जर निर्णय केलेला असेल तर त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण करावं, त्याच्याबद्दल निर्णय करावा 6 महिन्यामध्ये. 4 वर्ष होऊन गेली, त्याच्यावर ते बोलत नाहीत आणि चर्चा करत नाही. ते माजी कामगार मंत्री जे आहेत खाडे साहेब, त्यांनी तर असं इलेक्शनला जाहीर करून टाकलं की मी तुम्हाला दिलं 5,000 रुपये, तुम्ही जाऊन बँकेची बुकं नीट करा, नंबर हे करा, एवढं सांगितलं. आणि प्रत्यक्षामध्ये आम्ही GR निघालाय का नाही याच्याबद्दल त्या कामगार सचिव कार्यालयामध्ये फोन केल्यानंतर त्याने असं सांगितलं की नाही म्हटले, असं काय सरकारचा GR निघालेलाच नाही. म्हणजे निवडणुकीत थापा मारल्या, याचा वापर केला. एकाने सांगितलं पूर्वीच्या कामगार मंत्र्यानं 5,000 रुपये द्यायला पाहिजे. मी त्यांना भेटलो मुश्रीफ साहेबांना त्यावेळेला. तुम्ही म्हटलं 5,000 जाहीर केले, द्या कामगारांना. अहो ते म्हटले मुख्यमंत्री त्याच्यावर सही करायला तयार नाही त्यावेळची, असं त्यांनी सांगितलं. मग ते झालं. आणि हे दुसरं जाता हे महान, तर खाडे साहेब म्हणजे महान मंत्री झाला हा माणूस. सरळ त्यांना बघा तुम्ही, त्यावेळेचे व्हिडिओ शूटिंग आहे, पुरावे आहेत की दिलं कामगारांना म्हणून सांगितलं त्याने 5,000 रुपये. काय झालं? आता बोलत नाहीत, कोणी विचारत सुद्धा नाहीत. त्या मंत्र्यांची जबाबदारी आहे की जो शब्द त्यांना बोललेला आहे त्याचं काय झालं त्यांनी सांगावं. तर हे सुरू आहे, लक्षात घ्या. कोर्टाची ऑर्डर सुद्धा पाळत नाहीत, पण कोर्टामध्ये आपल्याला प्रयत्न करत राहिलं पाहिजे. काही कोर्टाच्या ऑर्डर्समुळे बदल झाले. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की 6 नोव्हेंबर 2024 रोजी आम्ही एक निकाल घेतला की त्यावेळेला आचारसंहितेच्या काळामध्ये हे चालू राहिलं पाहिजे म्हणून. कोर्टाने सांगितलं तुम्हाला आचारसंहितेमध्ये बंद करता येणार नाही, आत्ताच नव्हे कायम येणार नाही. त्यांनी असंही सांगितलं की कामगारांना तुम्ही घरात बसून अर्ज करण्याचं जे स्वातंत्र्य आहे ते हिरावून घेऊ शकत नाही, ऑफिसमध्ये यायला पाहिजे अशातला भाग नाही. पण नंतर त्यांनी कारस्थानं केली. आधार कार्डामध्ये दोष आहे तर लाभ द्यायचा नाही, तो दुरुस्त करण्याचे अधिकार कामगारांना होता तो काढून घेतला. पासबुक बँकेचं जे आहे त्याच्यातले नंबर्स बदलायचा जे अधिकार होता तो त्यांनी काढून घेतला. नावामध्ये काही चूक झाली असेल तर ते दुरुस्त करण्याचा तो अधिकार काढून घेतला. आणि त्यांनी ते दुरुस्तीचा अर्ज केल्यानंतर सुद्धा वर्षभर त्याच्यामध्ये काही होत नाही. आणि तांत्रिक दोष दाखवून जे मयत झालेले कामगार आहेत त्यांच्या विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या निधनाची अंत्यविधीची 10,000 रुपये रक्कम हे दुसरं वर्ष श्राद्ध झालं तरी अजून मिळालेलं नाही. तर हे जे सगळं आहे हे समजून घ्या. आता आणखीन एक मुद्दा आहे की हे कोर्टाचं ऐकतच नाहीत. म्हणून काय खरा मार्ग हाच आहे की कामगारांनी संघटना करून एक सार्वत्रिकरित्या जोरदार आवाज उठवला पाहिजे, तर ते चर्चा करतील. आज ते चर्चा करायला तयार नाही, या प्रश्नाबद्दल बोलायला तयार नाही. हे त्यांना असंच दडपून टाकायचं आहे. आणि जर कामगारांनी संघटना करून, संघटना म्हणण्यापेक्षा सर्वांनी मिळून जर आवाज उठवला तर मग हे प्रश्न काही प्रमाणात सुटतील. अर्थात तोपर्यंत जो न्यायालयीन प्रयत्न करायचा आहे तो आम्ही सुरू ठेवलेला आहे. आणि आता प्रश्न असा आहे की हे जे नवीन 29 कामगार कायदे रद्द करून देशामध्ये 4 श्रम संहिता जे आलेले आहेत ते कायदे रद्द केले म्हणून त्यांनी सांगितलेले आहेत. आता नवीन कायदे का आलेले आहेत अस्तित्वामध्ये, तर त्यांचे रूल्स जे आहेत ते तयार करायचं काम त्यांचं चालू आहे.
आणि रूल्स दाखल करत असताना त्याच्यामध्ये परत त्यांनी चालबाजी केली आणि त्याच्यामधला वेजेसचा जो भाग आहे, वेजेस बद्दल जी श्रमसंहिता आहे त्याच्यामध्ये नवीन दुरुस्ती त्यांनी टाकलेली आहे आणि फ्लोअर वेजच्या नावाखाली त्यांनी आता असं सांगितलंय की आमचा निर्णय सर्व देशावर बंधनकारक असणार नाही. तर ते एक गोंधळ सुरू आहे. त्यामुळं हा कायदा आता हे जर काही नवीन 4 श्रमसंहिता लागू झाल्या तर हे बांधकाम कामगारांच्या श्रमाचा घामाचा जो पैसा आहे, फंड उपकर, तो फक्त बांधकाम कामगारांचा आता राहणार नाही, सगळ्या असंघटित कामगारांच्या फंडात ते घातला जाण्याचा धोका आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये हे असंच चालू राहील याच्याबद्दलची काही गॅरंटी नाही. म्हणून त्याच्याबद्दल आपण प्रयत्न केले पाहिजे. तर त्याच्यामध्ये हा सुद्धा एक मुद्दा आहे, त्याची ते वाट बघतायत. या सगळ्या गोंधळामध्ये त्यांनी केलेली जी सगळी पाप आहेत ती सगळी आपोआपच वाहून जातील असाही प्रयत्न आहे. तर आता आम्ही प्रयत्न काय, आता आमच्या नाही म्हटलं तर अजून 4 केसेस चालू आहेत. कोल्हापूर उच्च न्यायालय खंडपीठामध्ये आम्ही एक अवमान याचिका दाखल केलेली आहे. हायकोर्टचं ऐकत नाही. नंबर 2, कामगारांनी घर मिळण्यासाठी 3 वर्षाची अट रद्द करा, नोंदणीसाठी 1 वर्षाची करा, ही एक केस आहे. कोल्हापूर खंडपीठामध्ये आमदारांच्या कमिट्याबद्दलची आणखीन एक केस आहे, ती आहे. एक नागपूरमध्ये सुरू आहे. मुंबईमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची आम्ही एक घातलेली आहे की ज्यांना कामावरून काढलेलं आहे. आता एक आणखीन एक केस घालायला पाहिजे, ती ही आता मी तुम्हाला सांगितली. त्यांच्या वेबसाईटवर आता पुरावा आहे. यांनी 9/9/2014 कामगार खात्याचा आदेश आहे की 1 महिन्यामध्ये तुम्ही अर्ज निकाली काढले पाहिजे. तुम्ही 2-2 वर्ष ठेवले, लाखो अर्ज आहेत, असा एक मुद्दा आहे. नंबर 2 असा आहे की या फडणवीस साहेबांनी एका कायद्याचं खूप कौतुक केलं की जगात म्हणे असा कायदा नाही, तसा आम्ही आणलाय. आणि तो कुठला कायदा? लोकसेवा हक्क हमी कायदा. कुठलाही अर्ज मंजूर करण्यासाठी आम्ही हमी दिलेली आहे असं ते सांगतात. आणि हमी बांधकामाबद्दल सगळ्या अर्जाबद्दल त्यांनी असं दिलेली आहे की तुम्ही 3 महिन्यात अर्ज मंजूर केले पाहिजे. म्हणजे 3 महिन्याच्या पलीकडचे जे लाखो अर्ज आहेत, मी तुम्हाला सांगितलेली आकडेवारी आहे, तो म्हणजे हा कायदा जुमानत नाहीत सरकारचा, फडणवीस साहेबाचा, असा त्याचा अर्थ आहे. जे त्या कायद्याचं बी यांनी वाटोळच केले. त्यांनी काय करायला पाहिजे की 3 महिन्याच्या पूर्वीचे सगळे जे अर्ज आहेत त्यांनी ताबडतोब मंजूर आहे म्हणून जाहीर करायला पाहिजे. 3 महिन्याच्या पूर्वी जे असणारे अर्ज आहे ना, त्या प्रत्येक अर्जाला या अधिकाऱ्यांना प्रत्येकी 5-5 हजार रुपयाचा दंड केला पाहिजे, लाखो अर्जांना, त्यांच्या कायद्याप्रमाणे, त्यांच्या कायद्याच्या निष्कर्षाप्रमाणे, असं मी म्हणतोय. माझं म्हणणं नाही ते. तर ते आहे. आणि मग म्हणून आता मुद्दा असा आहे की हे जे मगाशी वाचून दाखवलं तुम्हाला मी, लाखो अर्ज जे पेंडिंग आहेत, याचे एक रिट पिटिशन आता ताबडतोब हायकोर्टमध्ये घातलं पाहिजे. केसेस दाखल करायला पाहिजे, चांगला वकील द्यायला पाहिजे. केस तर आपल्याला जिंकायचे. आणि मी तुम्हाला सांगितलं की आम्ही 2014 साली केस घातली, ती जिंकली, त्यांना कमिटी नेमलं लागली. 2021 मध्ये आम्ही एक केस जिंकलेली आहे, 2024 मध्ये एक केस जिंकलेली आहे, आणि आता अजून 3 पेंडिंग आहेत. आणि तुमचं तुम्ही विचारा आपापल्या गावामध्ये, शहरामध्ये की एक हायकोर्टमध्ये पिटिशन करण्यासाठी किती खर्च येतो. तर त्याच्यासाठी तुम्ही निधी गोळा केल्याशिवाय काही उपयोग होणार नाही. तुमची संघटना फाटकी असेल, तुमची संघटना न्यायालयात जाण्यासाठी त्याची फी देण्याची सुद्धा पात्रता नसेल, तर मग आपल्याला न्याय मिळणार नाही. आमची कुठं हाऊस आहे कोर्टात केस घालायची. त्यांनी जर नीट निर्णय केले तर संघटनेची सुद्धा गरज नाही. त्यांनी करावं आपल्या पद्धतीनं काम. आणि हे काय आकाशातला चंद्र आम्ही मागत नाही. मी तुम्हाला बऱ्याच वेळा उदाहरण दिलेलं आहे की दिल्लीचं उदाहरण आहे आणि गुजरातचं आहे. गुजरातमध्ये आज सुद्धा कामगारांनी जर अर्ज केला, आज दाखल केला, तर दुसऱ्या दिवशी कार्ड मिळतं. यांनी तर कार्डाचे पैसे देऊन गोमगाला करून मोकळा केलेला आहे. कार्ड मिळतच नाही कामगारांना सध्या महाराष्ट्रामध्ये. पण कंत्राटदाराला सगळी रक्कम त्याची देऊन टाकलेली आहे. तर ह्याची सगळी चौकशी होणं सुद्धा गरजेचं.
हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. दुर्दैवाने आज या देशातली जनता असेल, कामगार असतील किंवा महाराष्ट्रातले जनता असेल किंवा राजकीय पक्ष असतील, विरोधी पक्ष असतील, दुर्दैवाने ह्या एवढ्या मोठ्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघायला तयार नाहीत, स्पष्ट भूमिका मांडायला तयार नाहीत, भूमिका घ्यायला तयार नाहीत. हे बांधकाम कामगारांचं दुर्दैव आहे. म्हणून आपण निराश होता कामा नये आणि निदान आपल्याकडे जो मार्ग आहे तो वापरला पाहिजे आणि ह्या नवीन केसेस दाखल केल्या पाहिजे. म्हणून तुम्हाला शक्य असेल तेवढी रक्कम तुम्ही द्या. आम्ही तुम्हाला केसेस करून दाखवलेले आहेत, जिंकून दाखवलेले आहेत. तुमचा विश्वास असला तर द्या. तर हे जे यूट्यूब चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा. सर्वांच्यासाठी आहे, विनामूल्य आहे. आम्ही वेळोवेळी माहिती देण्याचा प्रयत्न करतो नवनवीन. तर तुम्ही ते सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा. मी या बांधकाम कामगार संघटना कृती समितीचा राज्य निमंत्रक आहे. माझं नाव शंकर पुजारी. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. याच्यावर तुम्ही गुगल पे किंवा फोन पे करू शकता. तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की तुम्हाला शक्य असेल तेवढी मदत तातडीनं पाठवून द्या. एवढे आवाहन करून मी याचं विवेचन पूर्ण करीत आहे. धन्यवाद.